हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स होत्या की तुम्ही ऑब्जेक्टिव्हवर सुद्धा एक व्हिडिओ टाका म्हणून. तर त्यामुळेच मी विचार केला की आज आपण ऑब्जेक्टिव्हचा पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे. तर बघा, आपल्या MSCITच्या एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये जे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आज मी तुम्हाला सगळे सोडून दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने त्याला सोडवायचं. बघा, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअरचे सोडवायचे आहे. बघा, सिस्टीम सॉफ्टवेअरवर मी क्लिक केलेलं आहे. बघा, पहिला क्वेश्चन्स आलेला आहे. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे रिकामी जागा म्हटले जातात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बूटिंग आहे. नेक्स्ट, रिकामी जागा हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हटलेले जाते. तर याचं उत्तर फाईल्स आहे. त्यानंतर आहे ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेर मांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल म्हटलेला आहे. तर फेर मांडणी करण्यासाठी आपण या पर्यायाचा वापर करतो. तर बघूया हे कुठे आहे. तर हा नाही आहे, हा वाला आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला असणार आहे आणि त्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोजचे रंग आणि साऊंड्स म्हणजे आवाज एकाच वेळी बदलायचे असतील तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे आपल्याला थीम. बघू आता थीम कुठे आहे. तर बघा, पहिल्याच्याला थीम दिलेली आहे, याचं उत्तर थीम आहे. तर सबमिट करा. नेक्स्ट, स्क्रीनवरील टास्कबारची पोझिशन बदलण्यासारख्या सेटिंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हटलेलं आहे. स्क्रीनवरील टास्कबारची पोझिशन, तर पोझिशन आपण कुठून चेंज करू शकतो पहा. बघा, टास्कबार सेटिंगवरूनच करू शकतो. तर याचं उत्तर सुद्धा पहिलंच आहे. नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हटलेलं आहे. आता नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला कुठे क्लिक करायचं आहे पहा. हा ऑप्शन नाही आहे, हा सुद्धा नाही आहे. आणि बघा, इथे हा वाला आहे 3 नंबरचा पहा, इथे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे ना. तर हा वाला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. रिकामी जागा म्हणजे प्रक्रिया न झालेले अनप्रोसेस वास्तव फॅक्ट्स म्हणजेच काय आहे. बघा, डेटा आहे, याचं उत्तर डेटा आहे. विंडोज XP हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. तर विंडोज XP हे कशाचं उदाहरण आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असलीच पाहिजे. तर याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये हे सोडून सर्वांचा समावेश आहे म्हटलेला आहे. तर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये कशाचा समावेश नाही आहे? बघा, डेस्कटॉप पब्लिशिंगचा नाही आहे. पुढीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे? तर बघा, विंडोज 98 आहे, विंडोज 200 आहे, विंडोज XP आहे, म्हणजेच वरील सर्व आहे. जागा हे एक समकेंद्रीय वलय असते. तर याचं उत्तर ट्रॅक आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरस प्रोग्रामच्या आक्रमणापासून कॅम्प्युटरचा बचाव करण्यासाठी असतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. रिकामी जागा हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला त्याचे अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे सिस्टीम सॉफ्टवेअर्स. रिकामी जागा ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर मल्टीटास्किंग आहे. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधीलही समस्या ओळखते व शक्यते ते सुधारण्याचा प्रयत्न करते. तर याचं उत्तर बरोबर आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे स्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरवणारे आणि ॲप्लिकेशन चालवणारे प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. मल्टीटास्किंग ही एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे. तर याचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. युटिलिटींना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर याचंही उत्तर बरोबर आहे. सॉफ्टवेअरचे दुसरे नाव प्रोग्राम्स आहे. बघा, मी प्रोग्रामवर क्लिक केलेला आहे. कॉम्प्युटरचे काम कसे करावे याबाबत
याबाबत पायरी पायरीने दिलेल्या सूचना म्हणजे रिकामी जागा मध्ये असतात तर कशात असतात, प्रोग्राममध्ये असतात. तर याचं उत्तर प्रोग्राम आहे. रिकामी जागा हे कॉम्प्युटर कार्यपद्धतीसाठी नियम किंवा मार्गदर्शक तत्वे तपशीलवार देते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर रिकामी जागा हे कॉम्प्युटर कार्यपद्धतीसाठी नियम किंवा मार्गदर्शक तत्वे तपशीलवार देते. तर याचं उत्तर आहे प्रोसिजर्स. डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईलचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते म्हटलेले आहेत. तर त्याचं उत्तर आहे फाईल कॉम्प्रेशन. प्रोसेसिंग डेटा निर्माण करतो, प्रोसेसिंग डेटा रिकामी जागा निर्माण करतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन. रिकामी जागा यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हटलेलं आहे. तर याचा उत्तर आहे युटिलिटीज. ओरिजिनल मूळ फाईल खराब झाल्यास किंवा हरवल्यास बॅकअप प्रोग्राम वापरण्यासाठी फाईलच्या प्रती करून देतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. डिस्क डिफ्रॅगमेंटर हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन करता यावेत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट शोधून ते नष्ट करून फाईलची व डिस्कवरील न वापरलेल्यांची जागांची पुनर्रचना करतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार पाचरीच्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. तर याचं उत्तर बरोबर आहे. संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टीम ही युजर कार्यपद्धती प्रोसिजर्स हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि डेटा मिळून बनली असते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डेटा साठवून ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणता भाग किंवा साधन वापरतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर मेमरी आहे. बघा आपले सिस्टीम सॉफ्टवेअरचे सर्व क्वेश्चन सोडून झालेले आहे. तर याचं उत्तर आहे बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. 8 बिट्स मिळून 1 बाईट बनतो म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. माहितीमध्ये ॲक्सेस मिळवण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठवलेली माहिती शोधण्यासाठी ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी आणि कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी रिकामी जागा हा आज्ञावली प्रदर्शित करतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे स्टार्ट बटन. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सॉफ्ट कॉपी म्हटले जाते. याचं उत्तर बरोबर आहे. वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक्स प्रोग्राम या सर्व गोष्टी या रिकामी जागा या प्रकारात मोडतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. पुढीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते म्हटलेले आहेत. तर आपण मेमरीचे एकक कशातनी मोजतो, आपण किलोबाईटमध्ये. तर याचं उत्तर आहे किलोबाईट. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारणतः मीटरमध्ये मोजली जाते म्हटलेलं आहे. स्टोरेजची क्षमता मीटरमध्ये मोजली जात नाही. तर याचं उत्तर चूक आहे. खालीलपैकी कोणते मेमरी चिपचे प्रकार आहेत. तर याचं उत्तर आहे रॅम आहे, रॉम आहे आणि त्यानंतर CMOS आहे. मिनी कॉम्प्युटर्सना असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मायक्रोप्रोसेसरला CPU असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती म्हटलेलं आहे. तर याच्यातली प्रायमरी मेमरी ही रॅम असते. मायक्रोप्रोसेसरला नेहमी CPU म्हटले जाते. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. रिकामी जागा हा पोर्टेबल कॉम्प्युटर नाही म्हटलेला आहे. तर याचं उत्तर डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे. मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला त्यांची सॉफ्ट कॉपी असेही म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे.
PDA म्हणजे सहज कुठेही नेता येऊ शकणारा व आकाराने लहान असणारा कॉम्प्युटर आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. सॉफ्टवेअरला रिकामी जागा असेही म्हणतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर प्रोग्राम्स आहे. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आणि सिस्टीम युनिटचे आणखी एक नाव आहे, तर त्याला आपण हार्डवेअर म्हटले जाते. रॅन्डम ॲक्सेस मेमरी रॅम ही प्रकारची मेमरी आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर तात्पुरती आहे. कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी रिकामी जागा यामध्ये पायरी पायरीने सूचना दिलेल्या असतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर प्रोग्राम्स आहे. मेमरीचे एक युनिट्स पुढील प्रमाणे आहे म्हटलेलं आहे, तर गिगाबाईट आहे, किलोबाईट आहे आणि मेगाबाईट आहे, तर याच्यातलं उत्तर जे नसणारं जे उत्तर आहे ते बाईट्स आहे, हे नसते. रिकामी जागाला सिस्टीम कॅबिनेट्स किंवा चॅसी असेही नाव आहे, तर याचं उत्तर सिस्टीम युनिट आहे. नेहमी वापरले जाणारे ॲप्लिकेशन दाखवण्यासाठी रिकामी जागा या ग्राफिकल ऑब्जेक्टचा वापर होतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आयकॉन्स आहे. रिकामी जागा हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी ॲप्लिकेशन दर्शवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आयकॉन्स आहे. ऑपरेटिंग सिस्टीम ही यूजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते, याचं उत्तर बरोबर आहे. एखाद्या स्टोरेज युनिटची क्षमता ही साधारणतः बाईटमध्ये मोजली जाते, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. प्रायमरी स्टोरेज हे व्हॅलेटाईल असते, तर याचं उत्तर बरोबर आहे. कम्प्युटर वापरणाऱ्याला हवी असलेली माहिती दाखवणे हे मॉनिटरचे प्राथमिक कार्य आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. GUI म्हणजे ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हटले जाते त्याला, तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे मल्टीटास्किंग करणे म्हटले जाते, तर त्याला बूटिंग म्हटले जाते, तर याचं उत्तर चूक आहे. स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही बाईटमध्ये मोजली जाते म्हटलेलं आहे, तर याचे उत्तर सुद्धा बरोबर आहे. प्रत्येक ट्रॅक हा रिकामी जागा नावाच्या गोलाकार पाचरीच्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो, तर याचं उत्तर सेक्टर आहे. पुढीलपैकी कोणता भाग किंवा कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हटलेला आहे, तर याचं उत्तर मेमरी आहे. कीबोर्डवरील F1, F2 या प्रकारातल्या कीजना रिकामी जागा म्हटले जाते, तर याला फंक्शन कीज म्हटले जाते. कॉम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिव्हाइसचा उपयोग होतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर जॉयस्टिक आहे. रिकामी जागा ही यूजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बायनरी नंबरिंगमध्ये 0-1ला प्रत्येकी 1 बीट म्हटले जाते, तर याचं उत्तर बरोबर आहे. कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण दर्शविले आहेत त्या कीजना रिकामी जागा म्हणतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर नेव्हिगेशन की म्हटले जाते. प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला त्याची हार्ड कॉपी असेही म्हटले जाते, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर कंट्रोल आहे, कारण बाकी सगळ्या टॉगल कीज आहे. सिस्टीम युनिटचे 2 महत्त्वाचे भाग म्हणजे मायक्रोप्रोसेसर व मेमरी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग करणे म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. CD-ROM म्हणजे CDRW आहे, तर याचं उत्तर चूक आहे.
कमी जागा डेटा नीड्सचा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर डिस्क कॅशिंग आहे. चीनी व जपानी सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेले 16 बिट कोड म्हणजे युनिकोड आहे. डेटाचे रूपांतरण रिकामी जागामध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो, तर याचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन. मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम्स होय म्हटलेला आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. छापील मजकूर मशीन रिडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी OCRचा उपयोग करतात म्हटलेला आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व हे फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम आहे म्हटलेला आहे, तर यातलं वेगळा जो आहे तो रेड आहे. कम्प्युटरची इंटरनल मेमरी ही चिपच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. कम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटच्या स्वरूपात असते, तर याचं उत्तर चूक आहे. ट्रॅकबॉल हे एखादे पॉइंटिंग उपकरण नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. ते ट्रॅकबॉल पॉइंटिंग उपकरण आहे. तात्पुरत्या स्टोरेजला रॅम असेही म्हणतात, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. मेन फ्रेम हा मिनी सिस्टीमपेक्षा अधिक शक्तिशाली असा कॉम्प्युटर सिस्टीमचा प्रकार आहे म्हटलेला आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. रॅममध्ये साठवलेला डेटा हा केवळ पॉवर चालू असतानाच तिथे असतो, याचं उत्तर 2 नंबरला आहे. कम्प्युटर कार्यपद्धतीचा ऑपरेशन कमाल उपयोग करण्यासाठी रिकामी जागा हे अनावश्यक फाईल फ्रॅगमेंट्स शोधून व नाहीसे करून वगळून फाईल्स व डिस्कची स्पेसची पुनर्रचना करते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर डिस्क डिफ्रॅगमेंटर आहे. पुढील दिलेल्यांपैकी कोणता प्रोग्राम हा फाईल कॉम्प्रेशन नाही म्हटलेला आहे, तर फाईल कॉम्प्रेशन याच्यातलं रेड नाही आहे. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे म्हटलेलं आहे, तर डेटा प्रोसेसिंग युनिट हे CPU आहे. रिकामी जागा युटिलिटी ही हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल ओळखते व युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर डिस्क क्लीनअप आहे. ह्या ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर MS-DOS आहे. CDR हे CD रिकॉर्डेबलचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. एखादा माऊस व ट्रॅकबॉल यांची कार्ये वेगवेगळी आहेत म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. रिकामी जागा हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट शोधून ते नष्ट करून फाईलची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर डिस्क डिफ्रॅगमेंटर आहे. ASCII EBCDIC युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. ASCII EBCDIC युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत, तर याचं उत्तर चूक आहे. इनपुट डिव्हाइसेस लोकांना समजते ते कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. CD-ROM हे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली चे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे म्हटलेलं आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी बघा वरीलपैकी सर्व आहे.
एखाद्या फ्लॅटबेड स्कॅनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटो कॉपिंग मशीन सारखी असते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा रिकामी जागा म्हटले जाते, तर याचं उत्तर लॅपटॉप आहे. ASCII EBCDIC आणि युनिकोड ह्या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत, तर याचं उत्तर बरोबर आहे. मायक्रोप्रोसेसर चिपचे प्रकार कसे आहेत म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व. CDR हे CD रिजनलचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व. रिकामी जागा प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रामपासून कॉम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करणारे असतात, तर याचं उत्तर आहे अँटीव्हायरस. स्टोरेज उपकरणे ही स्टोरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम रीड करणारे हार्डवेअर आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. ASCII EBCDIC व युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. रिकामी जागा हे प्रकाश संवेदनक्षम पेनसारखे एक उपकरण आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर लाईट पेन आहे. युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. माऊस व ट्रॅकबॉल यांची कार्य वेगवेगळी आहेत, तर याचं उत्तर चूक आहे. एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार आहे म्हटलेला आहे, तर याचं उत्तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. पुढीलपैकी कुणाला नेण्यास सुलभ कॉम्प्युटर म्हणता येणार नाही, तर यापैकी नोटबुक कॉम्प्युटर्स आहे. बँकेमध्ये चेक करून डेटा रीड करण्यासाठी MICRचा उपयोग करणे शक्य आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. बघा, त्यानंतर आपलं इनपुट आणि आउटपुटचे ऑब्जेक्टिव्ह बघूया. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. पुढीलपैकी कोणते उपकरण हे पॉइंटिंग टाईप डिव्हाइस नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर कीबोर्ड आहे. हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. कॉम्प्युटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजवणे आहे, तर याचं उत्तर चूक आहे. शॉर्टकट म्हणून फंक्शन कीजच्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे कॉम्बिनेशन कीज. जलद असे कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे जॉयस्टिक. प्रिंटरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल म्हटलेला आहे. आवाज आणि संगीत वापरण्यासाठी बघा, हे CPU नाही, माऊससुद्धा नाही, मॉनिटरसुद्धा नाही, आणि बघा इथे हेडफोन दिलेला आहे, तर या 4 नंबरला क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. खालील दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॅल्यूम म्हणजेच आवाज ॲडजस्ट करण्याची मदत करेल म्हटलेलं आहे, तर व्हॅल्यूम कुठून वापरतो आपण बघा याच ठिकाणीपासून आपण व्हॅल्यूज वाढवतो, म्हणजे आवाज वाढवतो. खालीलपैकी कोणते पॉइंटिंग डिव्हाइस म्हणजे दर्शक उपकरण आहे म्हटलेलं आहे, तर पॉइंटिंग डिव्हाइस आपलं माऊसच आहे, तर माऊसवर क्लिक करूया. खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाइट केलेले आहे म्हटलेलं आहे. एस्केपचं बटन आहे, नंबर की आहे बघा 3 नंबरला आहे.
0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना रिकामी जागा म्हटल्या जाते म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर न्यूमरिक कीज आहे. जलद गतीने खेळ व याच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयुक्त आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. टच सरफेस हे एक पॉइंटिंग उपकरण आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. रिकामी जागा ही उपकरणे लोकांना समजते ते कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे बघा इनपुट. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणता आहे बघा, माऊसनेच आपण कुठेही जाऊ शकतो. कीबोर्ड्स ही काढता येण्यासारखी स्टोरेजची उपकरणे आहे म्हटलेले आहे, तर हे चुकीचं उत्तर आहे. जागा हे माणसांना समजू शकणारे व डेटा व प्रोग्राम कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर इनपुट आहे. स्पेशल पर्पज म्हणजे खास कामासाठी असलेले ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माऊस पॉइंटरला हे ही नाव आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे एरो पॉइंटर. ऑप्टिकल कॅरेक्टर व रेकग्निशन डिव्हाइस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाइस ही दोन्हीही नावे एकच उपकरणाची आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही म्हटलेलं आहे, तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. एखादे लक्षण चालू किंवा बंद करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीजना टॉगल कीज म्हटले जाते. टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स त्रासजनक आवाज करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटर्सना प्रिंटर जोडता येते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. रिकामी जागा हे कॉम्प्युटरमधील प्रक्रिया केलेली माहिती माणसांना समजू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे आउटपुट. वायरलेस कीबोर्ड्स हवेच्या माध्यमातून सिस्टीम युनिटमध्ये इनपुट प्रसारित करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. जलद गतीने खेळवायच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयुक्त आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. आणि ॲक्टिव्ह मॅट्रिक्स रिकामी जागाचे दोन मूलभूत प्रकार आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर फ्लॅट पॅनल मॉनिटर्स आहे. ही की दाबल्याने एखादे वैशिष्ट्य चालू किंवा बंद होते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर टॉगल कीज आहे. CDR चे संपूर्ण रूप म्हणजे CD रेकॉर्डेबल आहे. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॅलेटाईल असते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. 3.5 फ्लॉपी डिस्कची क्षमता रिकामी जागा 1.44 MB असते. रॉम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे, तर रीड ओनली मेमरीचे आहे. मुळे सीडीवरील डेटा हार्ड डिस्कवर घेता येते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. पुढीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते आहे म्हटलेलं आहे, तर स्टोरेज डिव्हाइस हे हार्ड डिस्क आहे. रिकामी जागा ही रिम्युवेबल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे हार्ड डिस्क पॅक्स. DVD म्हणजे डिजिटल वर्सटाईल डिस्क आहे. CD रॉमचे संपूर्ण रूप म्हणजे
कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी म्हटलेलं आहे. PPP व SLTP या प्रोटोकॉलचा उपयोग रिकामी जागासाठी होतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे डेटा ट्रान्सफरसाठी होतो. फ्लॉपी डिस्क कार्ट्रिजेस या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या उच्च क्षमता असलेल्या डिस्कही आता पारंपरिक फ्लॉपी डिस्कची जागा जलदतेने घेत आहेत म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. सुपर डिस्क ह्या इमेशनद्वारा निर्मित असतात व त्याची क्षमता 120 MB व 240 MB एवढी असते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डिस्कच्या लेवलवर 2 HD म्हणजे हाय डेन्सिटी आहे. हार्ड डिस्क पॅक्स ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. सोनी कॉर्पोरेशनने तयार केलेल्या रिकामी जागा ह्या डिस्कची क्षमता 200 MB किंवा 720 MB असते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे हाय FD डिस्क. हायफाय डिस्क म्हटलं त्याला. सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागांमध्ये चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते. तर याचं उत्तर बरोबर आहे. झिप डिस्क ह्या लोमेगाद्वारे निर्माण केल्या जातात. त्याची क्षमता ही 100 MB ते 250 MB किंवा 750 MB एवढी म्हणजे आजच्या सर्वसामान्य फ्लॉपी डिस्कच्या 500 पटीपेक्षाही अधिक असते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डिस्कवरील ट्रॅक म्हणजे जिथे डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्या वर्तुळाकार वलयापैकी एक. तर याचं उत्तर बरोबर आहे. सोनी कॉर्पोरेशनने तयार केलेल्या हाय FD डिस्कची क्षमता 200 MB किंवा 700 MB असते म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे याचं उत्तर. बघा त्यानंतर इंटरनेटचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. बघा पहिला आलेला आहे MAN मॅन म्हणजेच म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बघा मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हटलं जाते याला. डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मालाची खरेदी व विक्री म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा हे कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बँडविथ. WAN वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क. GOV EDU MIL व .net या एक्सटेन्शनला रिकामी जागा म्हणतात म्हटलेलं आहे. तर याला म्हटलं जाते डोमेन कोड्स. जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते म्हटलेले आहे. तर याचं उत्तर आहे गुगल. रिकामी जागा हा ब्राउझर आहे म्हटलेला आहे. तर याचं उत्तर वेब अँड इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स आहे. डिस्कशन ग्रुपमध्ये मेलिंग लिस्ट न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुपचा समावेश असतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. कीवर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. तारांच्या केबल्स सहाय्याशिवाय नेटवर्कशी जोडणी करणाऱ्या उपकरणाला रिकामी जागा म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे वायरलेस. रिकामी जागाचा वापर वेब पेजेस बघण्यासाठी होतो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर वेब अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. जगभरातील सर्व कॉम्प्युटरना जोडणारे जाळे म्हणजे इंटरनेट आहे. वेब स्पायडर्स व क्रॉलर्स ही रिकामी जागाची उदाहरणे आहेत. तर याचं उत्तर सर्च इंजिन आहे. बँडविथ ही कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा रिकामी जागा माहीत असणे आवश्यक आहे. तर याचा उत्तर ईमेल ॲड्रेस आहे. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला IP ॲड्रेस नावाचा एकमेव असा न्यूमेरिक ॲड्रेस असतो. तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे.
IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आहे. BPSचा अर्थ बँडविड्थ पर बिट्स पर सेकंद आहे. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्यूमरिक ॲड्रेस असतो, त्याला रिकामी जागा म्हटले जाते. तर त्याचं उत्तर IP ॲड्रेस आहे. अर्थशास्त्राची असाइनमेंट तयार करण्यासाठी राहुल वर्ल्ड इकॉनॉमी या विषयावरील वेगवेगळे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन डाउनलोड करू इच्छितो. गुगल सर्च वापरून तो हे कसे करू शकेल म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. ती सर्च पद्धत निवडा जे जागतिकीकरण या विषयाखाली सर्व PDF फाईल्स शोधेल म्हटलेलं आहे. जागतिकीकरणाची सगळ्या फाईल्स PDF मध्ये. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. गुगलमध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च करत असताना कोणते ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवण्यास मदत करते? तर त्याचं उत्तर आहे सर्च ऑपरेटर. आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणतेही वेब पेज डाउनलोड का करता म्हटलेलं आहे. वेब पेज ऑफलाईन ॲक्सेस करण्यासाठी. याचं उत्तर आहे विशिष्ट तारखेला कार्यक्रम तयार करण्यासाठी तारीख निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा. खालील हायलाईट केलेल्या पर्यायामधून एखादा कार्यक्रम तयार करण्यासाठी पर्यायी मार्ग निवडा म्हटलेला आहे. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. प्रतिमेमध्ये हायलाईट केलेल्या इव्हेंटच्या तपशिलामधून इव्हेंटच्या कोणत्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे ते ओळखा म्हटलेला आहे. इव्हेंटचा उल्लेख तर पूर्ण दिवसाची म्हटलेला आहे, तर पूर्ण दिवस येईल त्यामध्ये. प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे. दुर्दैवाने तिला तिचे UID किंवा EID आठवत नाही. UID किंवा EID पुनर्प्राप्त करण्यासाठी ती कोणता पर्याय वापरू शकेल म्हटलेला आहे. बघा, रिट्रीव लॉस्ट ऑर फॉरगॉट EID किंवा UID. तर 2 नंबरवर क्लिक करा. रमणला पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तो कोणत्या पर्याय निवडेल म्हटलेला आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढील प्रमाणे आहे म्हटलेलं आहे. तर वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी पुढील स्क्रिप्ट लँग्वेज आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर HTML आहे. तुम्ही http://www.mkcl.org ह्यासारखे ॲड्रेस टाईप करताना तेव्हा त्यात ORG निर्देशित करते की ती एक रिकामी जागा आहे म्हटलेलं आहे. तर तिचं नाव आहे ऑर्गनायझेशन वेबसाईट. ईमेल म्हणजे काय असते? तर इलेक्ट्रॉनिक मेलिंग असते. 2 व्यक्ती अथवा कम्प्युटर्समधील इलेक्ट्रॉनिक संदेश अथवा पत्र म्हणजेच ईमेल आहे. URL चे संपूर्ण स्वरूप युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आहे. वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर निरनिराळ्या इंटरलिंक्स अशा फाईल्स एकत्रित होतात. हे काम कोणती सुविधा वापरून केले जाते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे हायपरलिंक्स. एखादा टॉपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा रिकामी जागा वापरता तेव्हा तुम्ही शोधत असलेली माहिती डेटाबेस सारख्या रचनेत एकत्र होते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सर्च इंजिन आहे.
पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे म्हटलेलं आहे, तर यामधलं यापैकी सर्व आहे. इन्स्टंट मेसेजिंगमुळे पुढील गोष्टी करता येते, तर याचं उत्तर ईमेल मेसेज पाठवणे आहे. प्रोसेसिंग डेटा माहिती इन्फॉर्मेशन निर्माण करतो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाणे याला नेव्हिगेशन म्हटले जाते. .com मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे कमर्शियल. रिकामी जागा हे वेब रिसोर्सेसमध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहे, तर याचं उत्तर आहे ब्राउझर्स. रिकामी जागाचा आणि रिकामी जागाचा उपयोग करून एखाद्या विशिष्ट टॉपिकसाठी तुम्ही वर्ल्ड वाईड वेबमध्ये शोध म्हणजे सर्च करू शकता म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे सर्च इंजिन. आणि इंटरनेटवर साठवलेली माहिती रिकामी जागा या नावाच्या भागात विभागलेली असते म्हटलेलं आहे, तर याला पॅकेट्स म्हटले जाते. इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या मेल बॉक्सला संदेश पाठवणे म्हणजे रिकामी जागा ईमेल म्हटलेला आहे. कोणतीही वेबसाईट चालविताना युजरला रिकामी जागा हे एंटर करावे लागते, तर याचं उत्तर URL आहे. लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला रिकामी जागा इंटरनेट रिले चॅट म्हटले जाते. इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टॉपिकवरील चर्चेला न्यूज ग्रुप असं म्हटले जाते. रिकामी जागा डिस्क लेझर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्टिकल डिस्क. ईमेल वापरणाऱ्यांपैकी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस रिकामी जागा हा असतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर वेगळं आहे. त्यालाच आपण युनिक म्हणतो. URL म्हणजे काय असते म्हटलेलं आहे, तर एखाद्या स्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील ॲड्रेस असतो तो. मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे म्हटलेला आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. पुढीलपैकी कुठले सर्च इंजिन आहे म्हटलेले आहेत, तर याचं उत्तर यापैकी सर्व आहे. www.mkcl.org यासारख्या ॲड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा यामध्ये ORGचा अर्थ रिकामी जागा असतो, तर याचं उत्तर ऑर्गनायझेशन. ॲपलेट निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लँग्वेजला जावा म्हटले जाते, तर याचं उत्तर बरोबर आहे. ॲपलेट हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशिष्ट प्रोग्राम्स आहे, तर ते जावामध्ये लिहिले जाते. वेब पेजेसमध्ये तुमच्या ब्राउझरचा पॉइंटर एखाद्या लिंकवर गेल्यास माऊस पॉइंटरचे रूपांतर एका चिन्हामध्ये बदलते म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. हे सोडून पुढील सर्व मायक्रो कॉम्प्युटर्स आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे मेन फ्रेम सोडून. PF रकमेचा तपशील पाहण्यास मदत करणारा योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे. बघा, PF पाहण्यासाठी आपण पासबुक पाहत असतो, तर याचं उत्तर हेच आहे पहिल्या नंबरचंच. नेटवर्क म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मालाची खरेदी व विक्री म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर चूक आहे. दोन किंवा अधिक कॉम्प्युटर्स मधील देवाणघेवाणीचे नियम प्रोटोकॉलमुळे ठरवले जातात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. डिजिटल पासून ॲनालॉग मध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला रिकामी जागा मॉड्युलेशन म्हटले जाते. ऑपरेटिंग सिस्टीमद्वारा पुढीलपैकी कोणत्या सुविधा दिल्या जातात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे युजर इंटरफेस दिले जाते, स्पेलिंग चेक दिले जाते आणि ब्राउझिंग दिले जाते, तर याचं उत्तर वेगळं आहे. बघा, युजर इंटरफेस आहे याचं उत्तर. ॲनालॉग पासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन म्हटले जाते. ॲनालॉग पासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन नाव आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे.
इंटरनेटवरील माहिती व संदेशाचे परिवहन करण्यासंदर्भातील नियमांचा संच म्हणजे प्रोटोकॉल्स आहे. रिकामी जागा यामध्ये अनेक कॉम्प्युटर्स किंवा पेरिफेरल डिव्हाइसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेले असतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे स्टार नेटवर्क. ई कॉम्प्युटरचे संपूर्ण रूप आहे म्हटलेलं आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. चे संपूर्ण स्वरूप रिकामी जागा हे आहे म्हटलेलं आहे तर इन्स्टंट मेसेजिंग आहे. इंटरनेटमध्ये WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब आहे. जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कला रिकामी जागा म्हटले जाते तर याचं उत्तर नेट आहे, इंटरनेट. कॉम्प्युटर रिकामी जागा म्हणजे 2 किंवा अधिक कॉम्प्युटरमध्ये डेटा, प्रोग्राम्स आणि माहिती विभागून घेण्याची प्रक्रिया आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर कम्युनिकेशन आहे. टेलिफोन लाईन स्पीड भरलेल्या तारांच्या ट्विस्टेड पेअर केबल्स असतात म्हटलेलं आहे तर याचं उत्तर बरोबर आहे. पासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन हे नाव आहे म्हटलेलं आहे तर याला डिमॉड्युलेशन म्हटले जाते तर याचं उत्तर चूक आहे. रिकामी जागा हा मजकूर आधारित पत्ते न्यूमेरिक IP ॲड्रेसमध्ये रूपांतरित करते म्हटलेलं आहे तर याचं उत्तर DNS आहे. कॉमर्स म्हणजे काय आहे म्हटले आहे तर याचं उत्तर B आहे. मॉड्युलेटर व डिमॉड्युलेटर यासाठी एक शब्द म्हणजे मोडेम्स आहे. कनेक्टिव्हिटी ही लोक आणि स्रोत यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हटलेलं आहे तर हे बरोबर आहे. रिकामी जागा कॉम्प्युटर हे नोटबुक कॉम्प्युटरचे आणखी एक नाव आहे म्हटलेलं आहे तर याचं उत्तर लॅपटॉप आहे. पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटर एंटर केल्यावर ही सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ड आहे. लॅन नेटवर्क म्हणजे काय तर याचं उत्तर लोकल एरिया नेटवर्क आहे. टोपोलॉजीमध्ये हा सोडून पुढील प्रकार असतात म्हटलेलं आहे तर याचं उत्तर सर्कल आहे. तुम्ही संगणकाची जोडणी कम्युनिकेट आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केल्यास त्याचा परिणाम म्हणजे नेटवर्क आहे. डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन हे नाव आहे तर याचं उत्तर चूक आहे. नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा रिकामी जागा आहे म्हटलेला आहे तर नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा ब्राउझर आहे. स्टार नेटवर्कमध्ये अनेक छोटे कॉम्प्युटर्स किंवा पेरिफेरल डिव्हाइसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेले असतात तर याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा हा प्रोटोकॉलचा प्रकार आहे म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे TCP/IP. डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला रिकामी जागा म्हटलेला आहे तर याला डोमेन कोड म्हटले जाते. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टँडर्ड मानक आहे तर बरोबर आहे. रिकामी जागा हे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यापैकी एक असे इंटरनेट ॲप्लिकेशन आहे म्हटलेलं आहे तर याचं उत्तर शॉपिंग आहे म्हटले जाते त्याला. पुढीलपैकी संपूर्ण जगभर वापरले जाणारे सर्च इंजिन कुठले आहे म्हटलं आहे तर याचं उत्तर गुगल आहे. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे याचं उत्तर क आहे. जगभरातील माहिती वाटली जाणे शेअरिंग हे कनेक्टिव्हिटीमुळे शक्य होते तर याचं उत्तर बरोबर आहे. एखाद्या लिस्ट ॲड्रेसला मेसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलिंग लिस्टचा उपयोग होतो म्हटलेला आहे तर याचं उत्तर बरोबर आहे. नोटबुक कॉम्प्युटरचे लॅपटॉप कॉम्प्युटर हे आणखी एक नाव आहे तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे.
ISP चे संपूर्ण स्वरूप आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. IRC म्हणजे आर म्हणजे रिले असते. टेलनेट व FTP हे इंटरनेट स्टँडर्ड आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. कुणालाही ईमेल पाठवण्यासाठी तुमच्याकडे रिकामी जागा असणं आवश्यक आहे, तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. टेलिफोनच्या लाईन्स रिकामी जागा तारा वापरतात म्हटलेलं आहे, तर टेलिफोनच्या लाईन्स कोणत्या वापरले जाते? पीळ भरलेल्या, त्याला आपण ट्विस्टेड केबल म्हटले जाते. रिकामी जागा हे वेब रिसोर्सना ॲक्सेस उपलब्ध करणारे प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ब्राउझर्स. इंटरनेटमधील www हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर वर्ल्ड वाईड वेब आहे. URL ची व्याख्या रिकामी जागा अशीही करता येते, तर युनिव्हर्सल. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. डिजिटल पासून ॲनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन नाव आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. वेब स्पायडर्सना सर्च इंजिन असेही म्हटले जाते, तर याचं उत्तर चूक आहे. रिकामी जागा हा प्रोटोकॉलचा प्रकार नाही म्हटलेला आहे, तर याचं उत्तर 1 नंबरचं आहे. ब्राउझर्स हे वेब रिसोर्सना ॲक्सेस पुरवणारे प्रोग्राम्स आहे म्हटलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. ईमेल संदेशाचे 3 महत्त्वाचे भाग म्हणजे डोमेन आहे, मेसेज आहे. डायरेक्टरी सर्चला हेही नाव आहे, तर याचं उत्तर इंडेक्स आहे. DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम आहे. युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे सर्व सिस्टीम सॉफ्टवेअरचे भाग आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. माहिती यंत्रणेच्या कोणत्या भागाचे दुसरे नाव प्रोग्राम्स आहे? तर याचं सॉफ्टवेअर आहे, तर याचं उत्तर जावा आहे. वेब स्पायडर्सना वेब स्कॉलर्स असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. ईमेलमध्ये पुढील सर्व एलिमेंट समाविष्ट असतात, तर याचं उत्तर फुटर आहे. रिकामी जागा हे जावामध्ये लिहिले गेलेले विशिष्ट प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर जावा ॲपलेट्स आहे. रिकामी जागा हा व्हॉइस ग्रेड व लो बँडविथ म्हणून ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशनसाठी वापरला जातो म्हटलेलं आहे, तर याचं आहे व्हॉइस बँड. सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना कॉम्पोनेंटना जोडतो व इनपुट व आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो, तर याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा कडून कम्युनिकेशन्स व कॉम्प्युटर सिस्टीम बदलण्याची अपेक्षा असते, तर याचं उत्तर वायरलेस क्रांती आहे. अनइन्स्टॉल प्रोग्राममुळे कॉम्प्युटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्राम काढून टाकता येऊ शकतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. बायनरी किंवा 2 स्टेट नंबरिंग सिस्टीममध्ये डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रीतीने दाखवल्या जातात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. पॅरलल पोर्ट्स हे सिस्टीम युनिट्सची प्रिंटर्स जोडण्यासाठी अधिकतर वापरले जातात, तर याचं उत्तर बरोबर आहे. आठ 8000 मल्टिप्लाय 6000 रेझोल्युशन असलेल्या मॉनिटरमध्ये आडवी 800 पिक्सल व उभी 600 पिक्सल असतात, तर याचं उत्तर बरोबर आहे. कम्प्युटरची पॉवर बंद केल्यावरही फ्लॅश रॅममध्ये साठवलेला डेटा इरेज होत नाही, तर याचं उत्तर बरोबर आहे. मायक्रो कम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मायक्रो प्रोसेसर नावाच्या एका चिपमध्ये असते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे.
अनइन्स्टॉल प्रोग्राम कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्राम काढून टाकण्यास मदत करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही मेमरी आहे म्हटलेलं आहे. ही कोणती मेमरी आहे? फ्लॅश मेमरी आहे. अस्थायी आहे. रिकामी जागा हा 2 किंवा अधिक मित्रांमध्ये थेट व जिवंत असे कम्युनिकेशन उपलब्ध करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे इन्स्टंट मेसेजिंग. ह्याने ऑन करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर डिव्हाइस असून त्यात इनपुट कमांड्स व डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करतात म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे टॅबलेट. B2C, C2C आणि B2B हे चे प्रकार आहे म्हटलेलं आहे, तर हे कशाच प्रकार आहे? ई कॉमर्सचे आहे. रिकामी जागा ही लोक व स्रोत यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे कनेक्टिव्हिटी. डिव्हाइस ड्रायव्हर्स हे विशिष्ट प्रोग्राम असून ते विशिष्ट एसच्या इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टीमची कम्युनिकेट करण्यास मदत करतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पारंपरिक पद्धतीने पाठविणे व स्वीकारणे ह्यासाठी रिकामी जागा हा जलद व कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ईमेल. फेवरेट लिस्टमध्ये हव्या असलेल्या वेबसाईटचा समावेश करण्यासाठी ॲड फेवरेटमध्ये जाऊन ॲड टू फेवरेट घ्यायचा आहे. रिकामी जागा ही काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 GB पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात, तर याचं उत्तर फायबर ऑप्टिक केबल आहे. रिकामी जागा हा नेटवर्कमध्ये सर्व साधने हब नावाचे उपकरणाला जोडलेले असतात आणि त्याच्याद्वारेच कम्युनिकेट केले जाते, तर याचं उत्तर आहे स्टार नेटवर्क. मोडेम हा शब्द मॉड्युलेटर व डिमॉड्युलेटर मिळून बनलेला आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. एखाद्या मॉनिटरचा एक्सपेक्ट रेशो म्हणजे त्यातील आडव्या पिक्सेलच्या संख्येचे उभ्या पिक्सेलच्या संख्येशी प्रमाण गुणोत्तर आहे म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. प्लग इन हे आपोआप सुरू होणारे प्रोग्राम असून ब्राउझरचा एक भाग म्हणून कार्य करतात, तर बरोबर आहे. रिकामी जागा या नेटवर्क सिस्टीम्स एखाद्या नेटवर्कवरील सर्व कॉम्प्युटर्स आणि इतर डिव्हाइसेस नियंत्रण ठेवतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे, NOS. रिकामी जागा हा अनेक निरनिराळ्या ट्रबल शूटिंग युटिलिटीचा संग्रह आहे, तर याचं उत्तर नॉर्टन युटिलिटीज आहे. मॅक्रो कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे रिकामी जागा नावाच्या एकाच चिपमध्ये असते म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे मॅक्रो प्रोसेसर. हायरार्की नेटवर्कला रिकामी जागा असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे हायब्रिड नेटवर्क. हा सिस्टीमच्या सर्व भागांना कॉम्पोनेंटना जोडतो व इनपुट व आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सिस्टीम बोर्ड आहे. ज्या वर्तुळावर डेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला काय म्हणतात म्हटलेलं आहे, तर त्याच्या एका भागाला सेक्टर म्हटले जाते. कीबोर्ड हा बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असून तो कॉम्प्युटरला त्याचे स्रोत नियंत्रित करण्यास मदत करतो, तर याचं उत्तर चूक आहे. रिकामी जागा हे सर्वाधिक मेमरी दर्शवणारे परिणाम आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर GB आहे, म्हणजे गिगाबाईट आहे. कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईट्सना म्हणतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सर्च इंजिन आहे. रॅममध्ये साठवलेला डेटा हा
कॉम्प्युटर चालू असेपर्यंतच उपलब्ध असतो म्हटलेलं आहे, तर हे उत्तर बरोबर आहे. कॉम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे रिकामी जागा हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे. रॅममधून नेहमीची वापरली जाणारी माहिती साठवण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग होतो, तर याचं उत्तर बरोबर आहे. पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे, तर सर्वच आहे हे, तर यापैकी सर्व करा. रिकामी जागामध्ये मेलिंग लिस्ट, न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुपचा समावेश असतो, तर याचं उत्तर आहे डिस्कशन ग्रुप. पॅरलल पोर्टमध्ये डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठवला जातो, तर याचं उत्तर बरोबर आहे. कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणारा प्रिंटर कोणता म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे इंकजेट प्रिंटर. लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतरण करतो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. RISC म्हणजे रिड्यूस इंस्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर आहे. सॉकेट, स्लॉट्स व बसलाईन्स हे सिस्टीम बोर्डचे कॉम्पोनंट असतात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. एका संपूर्ण कॉम्प्युटर प्रणालीचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रोसिजर, डेटा व युजर हे महत्त्वाचे भाग असतात म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा यामध्ये स्टार नेटवर्क प्रमाणेच अनेक कॉम्प्युटर्स एखाद्या सेंट्रल होस्ट कॉम्प्युटरशी जोडलेले असतात, तर याचं उत्तर आहे हायब्रिड नेटवर्क्स. जागा डिस्कची स्टोरेज क्षमता 120 MB असून 3.5 फ्लॉपी डिस्कवरही ड्राईव्ह डेटा रीड किंवा स्टोरेज करू शकतात, तर याचं उत्तर आहे सुपर डिस्क. पुढील दिल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते म्हटलेले आहे, तर याचं उत्तर आहे गिगाबाइट्स. रिकामी जागा ह्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डेटा पाठवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे कम्युनिकेशन सिस्टीम्स. CISC म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन ऑनसेट कॉम्प्युटर आहे. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे हार्डवेअर म्हणतात. नेटवर्कच्या नोड्सना जोडणाऱ्या तारांच्या उपकरणाच्या प्रत्यक्ष आराखड्याला त्या नेटवर्कची टोपोलॉजी म्हटल्या जाते. कम्युनिकेशन सिस्टीम ह्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असून त्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डेटा पाठवतात, तर याचं उत्तर बरोबर आहे. व्हॉइस बँड हा व्हॉइस ग्रेड व लो ग्रेड बँडविथ म्हणून ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कम्युनिकेशनसाठी वापरला जातो, तर याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा हे विशेष प्रोग्राम असून ते विशिष्ट अशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कम्प्युटर सिस्टीमशी कम्युनिकेट करण्यास मदत करते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे डिव्हाइस ड्रायव्हर्स. हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे म्हटलेला आहे, तर पॉइंटिंग डिव्हाइस हा माऊस आहे. पुढीलपैकी कोणती ई कॉमर्सची उदाहरण आहे म्हटलेलं आहे, तर एक व्यक्ती जो इंटरनेटवर पुस्तके विकत घेतो, तर याचं उत्तर आहे PDA. तर नोडसोबत स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटर नेटवर्कमधील नोडला सर्व्हर म्हटले जाते. सिस्टीम सॉफ्टवेअर हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर आहे जे कॉम्प्युटरला त्याचे स्वतःचे स्रोत नियंत्रित करण्यास मदत करते म्हटलं आहे, त्याचं उत्तर बरोबर आहे. रिकामी जागा हे प्रोग्रामर्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनचे रूपांतरण करतो म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे लँग्वेज ट्रान्सलेटर्स. पॅरलल पोर्टपेक्षा सिरियल पोर्टमधून डेटा अधिक जलद पाठवला जातो, तर याचं उत्तर चूक आहे. रिकामी जागा ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास नष्ट करते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे डिस्क क्लीनअप. फायर वायर पोर्टला हाच परफॉर्मन्स सिरियल बस फायर वायर पोर्टला हाच परफॉर्मन्स सिरियल बस असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे.
तर मित्रांनो, हा आपला ऑब्जेक्टिव्हचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. मी सर्व ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सोडून दाखवलेले आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा.